जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक चतुर्दश अखंड ज्ञान नाम समास षष्ठ। श्रीराम रूप लावण्य अभ्यासिता न ये सहज गुणासी न चले उपाय काहीतरी धरावी सोय अगांतुक गुणाची। काळे माणूस गोरे होईना वनाळास यत्ने चालेना मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण। आंधळे डोळस होईना बधिर ते ऐकेना पांगुळ पाय घेईना काही केल्या। कुरूपतेची लक्षणे किती म्हणून सांगणे रूप लावण्य या कारणे पालटेना। अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या। मूर्खपणा सांडिता जाते शहाणपणा शिकता येते कारभार करिता उमजते सकळ काही। मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी चातुर्य विना उंच पदवी कदापि नाही। ऐसी प्रचित येते म्हणा तरी का स्वहित कराणा स्वन्मार्गे चालता जना सज्जना माने। देह नेटके शृंगारिले परी चातुर्य विना नासले गुणे विना साजिरे केले बाष्कळ जैसे। अंतरकळा शृंगारावी नाना परी उमजवावी संपदा मिळवून भोगावी सावकाशा। प्रेम करीना प्रयत्न करीना शिकेना शरीर तेही कष्टविना उत्तम गुण घेईना सदा कोपी। आपण दुसऱ्यास करावे ते उसीने सवेची घ्यावे जना कष्टविता कष्टावे लागेल बहु। न्याये वर्तेल तो शहाणा अन्यायी तो दैन्यवाना नाना चातुर्याच्या खुना चतुर जाणे। जे बहुतांश मानले ते बहुती मान्य केले एरते व्यर्थची गेले जगनिंद्य। लोक आपणासी ओळावे किंवा अवघेच कोसळावे आपणास समाधान फावे ऐसे करावे। समाधान समाधान वाडे मित्रीने मित्री जोडे मोडिता क्षण मात्रे मोडे बरेपणा। अहो काहो अरे कारे जनी ऐकते जे किरे कळत आसतास कारे निकामीपणा। चातुरे शृंगारे अंतर वस्त्रे शृंगारे शरीर दोही मध्ये कोण थोर बरे पहा। बाह्याकार शृंगारिले तेने लोकांच्या हातासी काय आले चातुर्य बहुतांशी रक्षिले नाना प्रकारे। बरे खावे बरे जेवावे बरे लावे बरे नेसावे समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना। तने मने जिजावे तेने भले म्हणून घ्यावे उगेची कल्पिता सिनावे लागेल पुढे। लोकी कार्यभाग आडे तो कार्यभाग जैसे जेथे घडे लोक सहजची ओढे कामासाठी। म्हणून दुसऱ्यास सुखी करावे तेने आपण सुखी व्हावे दुसऱ्याशी कष्टविता कष्टावे लागेल स्वय। हे तो प्रगटनीच आहे पहिल्या विना कामा नये समजणे ह्या उपाय प्राणी मात्रांसी। समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले या वेगळे उरले ते करंटे पुरुष। जितुका व्याप तितुके वैभव वैभवा सारिखा हाव भाव समजले पाहिजे उपाव प्रकटचे आहे। आळसे कार्यभाग नासतो साक्षेप होतो 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 दिसते गोष्टी कळेना तो शहाणा कैसा। मित्री करिता होते कृत्य वैर करिता होतो मृत्य बोलिले हे सत्य की असत्य ओळखावे। आपणास शहाणे करू नेने आपुली हित आपण नेने जनी मैत्री राखो नेने वैर करी। ऐसे प्रकारीचे जन त्यासी म्हणावे अज्ञान तयांपासी समाधान कोण पावे। आपण एकाएकी एकला सृष्टीत भांडत चालीला बहुतांमध्ये एकल्याला यश कैचे। बहुतांचे मुखी उरावे बहुतांचे अंतरी भरावे उत्तम गुणी विवरावे प्राणी मात्रांसी। शहाणे करावे जन पतित करावे पावन सृष्टीमध्ये भगवत जन वाढवावे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास षष्ठ। श्रीराम नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम जेथे पावते विश्राम त्रैलोक्यवासी। देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृ आदी करुण विभागी अतीत अभ्यागत। गृहस्थाश्रमी निर्माण झाले आपला आश्रम टाकून गेले परंतु गृहस्थ गृही हिंडो लागले कीर्तिरूपे। या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया। जेथे षटकर्मे चालती वियुक्त क्रिया आचरती वाग्माधुर्य बोलती प्राणी मात्रांसी। सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्तिमार्ग। पुरश्चरणी काया क्लेसी दृढव्रती परम सायासी जगदीशा वेगळे जयासी थोर नाही। कायावाचे जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गे। ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त संसार सोडून झाला मुक्त देवा कारणे। अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य लोलंगते एवढे अभाग्य अनेक नाही। राजे राज्य सांडून गेले भगवंता कारणे हिंडले कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी। ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू लागे जाणे अंतर प्राणी मात्रांचे। ऐसी वृत्ती उदासीन त्याहीवरी विशेष आत्मज्ञान दर्शन मात्रे समाधान पावती लोक। बहुतांशी करी उपाय तो जनाच्या वाट्याने ये अखंड जयाचे हृदय भगवत रूप। जनास दिसे हा दुष्चित परी तो आहे सावचित्त अखंड जयाचे चित्त परमेश्वरी। उपासना मूर्ती ज्ञानी
अथवा आत्मानुसंधानी नाही तरी श्रवण मननी निरंतर. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असलेल्या गाठी तरीच ऐसियाची भेटी होय जनासी. प्रचिती विन जे ज्ञान ते तो आवघाची अनुमान तेथे कैचे परत्र साधन प्राणियांसी. या कारणे मुख्य प्रत्यये प्रचिती विन कामानये उपायासारी का अपाये शहाणे जाणते. वेडे संसार सांडून गेले तरी ते कष्ट कष्टेची मेले. दोहीकडे अंतरले इहलोक परत्री. रागे रागे निघून गेला तरी तो भांडवची मेला. बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी. निघून गेला परी अज्ञान त्याचे संगती लागले जण. गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे. आशाबद्ध अनाचारी निघून गेला देशांतरी. तरी तो अनाचारची करी जनामध्ये. गृही पोटे विन कष्टती कष्टी होऊन निघून जाती. त्यास ठाई ठाई मारी ती चोरी भरता. संसार मिथ्या ऐसा कळला ज्ञान समजून निघून गेला. तेने जण पावन केला आपणान कैसा. एके संगतीने तरती एके संगतीने बुडती. या कारणे सत्संगती बरी पाहावी. जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल दीक्षा. घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळाने. जो दुसऱ्याचे अंतर जाणे देश काळ प्रसंग जाणे. तया पुरुष काय उणे भूमंडळी. नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचारची बुडाला. वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. ब्रह्मज्ञानाचा विचारो त्याचा ब्राह्मणासीच अधिकारो. वर्णाना ब्राह्मण गुरु ऐसे वचन. ब्राह्मण बुद्धीपासून जेवले आचारापासून भ्रष्टले. गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. कित्येक दावल कमास जाती. कित्येक पिरासीज भजती. कित्येक तुरुक होती आपले इच्छेने. ऐसा कलियुगीचा साचार कोठे राहिला विचार. पुढे पुढे वर्ण संकर होणार आहे. गुरुत्व आले नीचे याती. काही एक वाढली महंती. शूद्र आचार बुडविती ब्राह्मणांचा. हे ब्राह्मणांस कळेना त्यांची वृत्तीच वळेना. मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. राज्य नेले क्षेम क्षेत्री. गुरुत्व नेले कुपात्री. आपण अरत्री ना परत्री काहीच नाही. ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले. विष्णूने श्रीवस्त मिरविले. त्याच विष्णूने क्षापिले परशुरामे. आम्हीही तोची ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन. वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते. आताचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळेना ऐसे झाले. तुम्हा बहुतांचे प्रचिती साले किंवा नाही. बरे वडिलांचं काय म्हणावे. ब्राह्मणाचे अटष्टक जाणावे. प्रसंगी बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे. युगधर्म निरूपण नाम समास षष्टम. समास सप्तम. श्रीराम बरे असा प्रसंग झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणे आपणाला शहाणे करावे. देव पूजावा विमळस हस्ती. तेने भाग्य पाविजे समजती. मूर्ख अभक्त द्वेस्ती दारिद्र्य भोगीजे. आधी देवास ओळखावे मग अनन्य भावे भजावे. अखंड ज्ञानाची धरावे सर्वोत्तमाचे. सर्वांमध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम. आत्मानात्म विवेक वर्म ठाई पाडावे. जाणो देहरक्षी आत्मद्रष्टा अंतर साक्षी. पदार्थ मात्रांस परीक्षी जाणपणे. तो सकळ देहामध्ये वर्ततो. इंद्रिय ग्राम चेष्टवितो. प्रचितीयेने प्रत्यय येतो प्राणीमात्री. प्राणीमात्री जगदंतरे म्हणून राखावी अंतरे. दाता भोगता परस्परे सकळ काही. देव वर्ततो जगदंतरी. तोची आपुले अंतरी. त्रैलोक्यचे प्राणीमात्री बरे पहा. मुळी पाहणार तो एकला. सकळा ठाई विभागला. देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. भिन्न भासे देहाकारे. प्रस्तुत एकची अंतरे. बोलणे चालणे निर्धारे त्यासीच घडे. आपुले पारिखे सकळ लोक. पक्षी श्वापद पश्वादिक. किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी. खेचर भूचर वनचर नाना प्रकारे जळचर. सत्वार खाणी विस्तार किती म्हणून सांगावा. समस्त जाणीवेने वर्तती. रोकडी पाहावी प्रचिती. त्याची आपुली संगती अखंड आहे. जगदंतरे ओळला धणी. किती एकवटीतील प्राणी परी ते ओळा याची करणी आपणापासी. हे आपणाकडेच येते. राजी राखी जे समजतांते. देहासी बरे करावे ते आत्मयास पावे. दुर्जन प्राणी त्यातील देव. त्याचा लाताळ स्वभाव. रागाचा आला जरी राव तरी तंडो नये की. प्रसंगी सांडीच करणे. पुढे विवेक विवरणे. विवेके सज्जनची होणे सकळ लोकी. आत्मत्वी दिसतो भेद. हा अवघाची देह संबंध. एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे. गरळ आणि अमृत झाले परी आपण नाही गेले. साक्षात्वे आत्मयास पाहिजे तैसे. अंतरनिष्ठ जो पुरुष तो अंतरनिष्ठेने विशेष. जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे. नयनेची पहावा नयन. मन शोधावे मन. तैसाची हा भगवान संकळा घटी. तेने विनाकार्य भागाडे सकळ काही. तेनेची घडे प्राणी विवेक पवाडे. तेनेची योगे जागृतीस व्यापार घडतो. संबंध तयासीच पडतो. स्वप्नामध्ये घडे जो तो येण्याची न्याय.
अखंड ज्ञानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे. सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती. परिते धरिता ही धरेना, ध्यानी येती व्यक्ती नाना, उगेची कष्टविती मना कासाविस करुणे. मूर्ती ज्ञानाकरिता सायासे, तेथे एकाचे एकची दिसे, भासो नये तेची भासे विलक्षण. ज्ञानदेवांचे करावे किंवा देवालयांचे करावे, हेची बरे विवरावे आपुले ठाई. देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखून जीव तेथेची लावावा. अंतरनिष्ठा ज्ञानाईसे, दंडक ज्ञान अनारिसे, प्रत्यय विन सकळ पिसे. अनुमान ध्यान, अनुमाने अनुमान वाढे, ज्ञान धरिता सेवेची मोडे. उगेची कष्टती बापुडे, स्थूळ ध्याने. देवास देहधारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठती. भोगणे त्या गणित विपत्ती देहयोगे. ऐसे मनी आठवते, विचारिता भलतेची होते. दिसो न येते दिसते नाना स्वप्ने, दिसते ते सांगता न ये. बळे भावार्थ धरिता न ये, साधक कासाविस होय अंतर्यामी. सांगोपांग घडे ज्ञान, त्यास साक्ष आपुले मन. मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये. फुकट मन एकवटिले, तेने तुटक ध्यान केले. तेथे कोण सार्थक झाले पाहना का. अखंड ज्ञान न घडे हित, तरी तो जाणावा पतित. हाची अर्थ सावचित्त बरा पहावा. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठविते ते कोण. दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे. ज्ञानी तो विवरून राहे समाधाने. ऐसी ही प्रत्ययाची कामे, प्रत्यय विना बाधीजे भ्रमे. लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी. दंडक ज्ञानाचे लक्षण, धरून बैसले अवलक्षण. प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेनती. मिथ्या समाचार उठविती, वाऊग्याच बोंबा घालिती. मनाचा आणि ताणती अवघेची मिथ्या. कोणी एक ज्ञानस्थ बैसला, कोणी एक शिकवी त्याला. मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे. म्हणा चेथे काळय दुष्काळ, जे आखुड कल्पिली माळ. सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावी न लगती. कल्पनेची माळ थेटी काया निमित्त. बुद्धिविन प्राणी सकळ, ते अवघेची बाष्कळ. तया मूर्खासी खळखळ कोणे करावी. जेने जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला. साता पांचाचा बळावला स्वाभिमान, प्रत्यय विन स्वाभिमान. रोगी मारेले झाकून, तेथे अवघाची अनुमान. ज्ञान कैसे सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्यय विवेक मांडावा. माया पूर्व पक्ष खंडावा विवेक बळे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ज्ञान निरूपण नाम समास अष्टम. श्रीराम पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्म विवेक. पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता. आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेक प्रत्यय आली. आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना. आत्मनात्म विवेक पिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी. विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण. हेची पुढे निरूपण बोलिले असे. असार म्हणजे नासिवंत, सार म्हणजे ते शाश्वत. जयास होईल कल्पांत, ते सार नव्हे. पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली. जळाची उत्पत्ती वाढली तेजापासून. ते जळ तेजे शोषिले, महत्तेचे आटोन गेले. पुढे तेजची उरले सावकाश. तेज झाले वायोपासून, वायो झडपी तया लागुनी. तेज जाऊनी दाटणे वायोचीच झाले. वायो गगनापासून झाला, मागुता तेथेची विराला. ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री. गुण माया मूळ माया, परब्रह्मी पावली लया. ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे. सर्व उपाधीचा सेवट, तेथे नाही दृश्य खटपट. निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई. उदंड कल्पांत झाला, तरी नाश नाही तयाला. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. देव अंतरात्मा सगुण, सगुण पाविजे निर्गुण. निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे. कल्पनेतीत जे निर्मळ, तेथे नाही मायामळ. मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते. जे होते आणि सेवेची जाते, तेथे प्रत्ययासे येते. जेथे होणे जाणे नाही, ते विवेके ओळखावे. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान. हे त्रिपुटी होय क्षीण, तेची विज्ञान. वेदांत सिद्धांत धागांत, याची पहावी प्रचित. निर्विकार सदोदित जेथे तेथे, ते ज्ञानदृष्टीने पहावे. पाहून अनन्य राहावे. मुख्य आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव. दृश्यास दिसे ते दृश्य, मनास भासे तो भास. दृश्य भासातीत अविनाश परब्रह्म ते. पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सबाह्य अंतरी. अंतची नाही अनंत स्थरी, कोणास द्यावी. चंचळ ते स्थिरावे ना, निश्चळ ते कदापि चळेना. आभाळ येते जाते गगना चळन नाही.
जे विकारे वाडे मोडे, तेथे शाश्वतता कैची घडे, कल्पांत होतांच बिघडे सकळ काही. जे अंतरीच भ्रमले, माया संभ्रमे संभ्रमले, तयासे हे कैसे उकले अव्हाट चक्र. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव कळेना अंतर्यामी. वैद्याची प्रचिती येईना आणि भिडही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे. जेथे राजा ओळखिला तो राव म्हणेना भलत्याला, जेने देव ओळखिला तो देवरूपे. जयास माईकाची भीड, ते काय बोलेल द्वाड, विचार पाहता उघड सकळ काही. भीड मायेक ऐलीकडे, परब्रह्म ते पैलीकडे, पैलीकडे ऐलीकडे सदोदित. लटिक्याची भीड धरणे, भ्रमे भलतेची करणे, ऐसी नव्हेत ही लक्षणे विवेकाची. खोटे आवघेची सांडावे, खरे प्रत्येक ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म. ते मायेचे जे लक्षण, तेची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास नवम. श्रीराम माया दिसे परिनासे, वस्तून दिसे परिन नासे, माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर. करंटा पडून निवताना करी नाना परी कल्पना, परी ते काहीच घडेना तैसी माया. द्रवदारेचे स्वप्न वैभव, नाना विळाचे हावभाव, क्षणिक वाटे परी भाव तैसी माया. गगनी गंधर्व नगरे, दिसताती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे तैसी माया. लक्षुनी राय विनोदाची, बोलता वाटे साची, मिथ्या प्रचित तेथीची तैसी माया. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी ते काटे, परी सर्वत्र रहाटे तैसी माया. मेल्याचा महोत्सव करणे, सतीचे वैभव वाढवणे, मसनी जाऊन रुदन करणे तैसी माया. राखेसी म्हणती लक्ष्मी, दुसरी भारत दोरी लक्ष्मी, तिसरी नाम मात्र लक्ष्मी तैसी माया. मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री, कुबेरी हिंडे घरोघरी तैसी माया. दश अवतारातील कृष्णा, उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा, नदी नामे पियुष्णा तैसी माया. बहुरूपांतीत रामदेव राय, ग्रामस्थापुढे दाखवी हावभाव, का महाराज म्हणून लागव तैसी माया. देव्हारा असे अन्नपूर्णा, आणि गृही अन्नची मिळेना, नामे सरस्वती सिकेना शुभावळू. सुन्यास व्याघ्र नाम्र ठेविले, पुत्रास इंद्र नामे पाचारिले, कृपपरी आळविले सुंदरा म्हणवनी, मूर्ख नामे सकळ कळा. रासभी नामे कोकिळा, नातरी डोळसीचा डोळा फुटका जैसा. मातंगीचे नाम तुळसी, चर्मिकीचे नाम काशी, बोलती अतिशुद्रीसी भागीरथी ऐसे. सावली आणि अंधकार एक होता तेथीचा विचार, उगाची दिसे भास मात्र तैसी या माया. श्रवण बोटे संधी करतळ, रवी रश्मी दिसती इंगळ, रम्य आरक्त रंग कल्लोळ तैसी माया. भगवे वस्त्र देखता म्हणाला, वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्यय आला तैसी माया. जळी चरण करांगुळे, आखुड लांबे किरकोळे, विपरीत कान दिसती जळे तैसी माया. भोवंडीने पृथ्वी कलथली, कामिनीने पिवळी झाली, सन्निपातस्था अनुभवली तैसी माया. कोणी एक पदार्था विकार, उगाची दिसे भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे माया निरूपण नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ.